आज जगातले काही सर्वात प्रसिद्ध हिरे जसे की कोहिनूर, होप डायमंड, नस्सक डायमंड यांची कहाणी भारताशी जोडलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की हे हिरे आज भारतात नाही आहेत. हजारो वर्षे जगाला हिरे देणाऱ्या भारताच्या या हिऱ्यांचा प्रवास शेवटी भारताबाहेरच झाला. चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भारताचा हिऱ्यांशी संबंध अतिशय प्राचीन आहे. शतकानुशतके भारत हा जगातील हिऱ्यांचा प्रमुख आणि एकमेव ज्ञात कमर्शियल सोर्स होता. 1700 दशकाच्या सुरुवातीला ब्राझीलमध्ये हिरे सापडू लागले आणि त्यानंतर जगाच्या डायमंड ट्रेडचा नकाशाच बदलला. आणि या भारतीय डायमंड ट्रेडमध्ये सर्वात प्रसिद्ध नाव होतं गोलकोंडा. पण गोलकोंडा म्हणजे एकच खाण नव्हती. आजच्या आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या परिसरात अनेक डायमंड वर्किंग्स होत्या. त्यापैकी कोलोर माईन ही सर्वात प्रसिद्ध खाण होती. गोलकोंडा हे या संपूर्ण डायमंड ट्रेडचं महत्त्वाचं केंद्र बनलं. याच भारतीय डायमंड रिजनशी जगातले काही लेजेंडरी डायमंड सोडले जातात. कोहिनूर आणि होप डायमंड यांचा उगम भारतातला असल्याचं मान्य आहे आणि GIA त्यांना गोलकोंडा मायनिंग एरियाशी जोडते. मात्र या प्रत्येक हिऱ्याची नेमकी कोणती खाण होती हे प्रत्येक बाबतीत निश्चितपणे सिद्ध झालेलं नाहीये. उदाहरणार्थ होप डायमंडसाठी कोलोर हा संभाव्य सोर्स मानला जातो, पण स्मिथसोनियन यांनी स्वतः सांगितलं आहे की त्याचा पुरावा सर्कमस्टेन्शियल आहे. कोहिनूरची गोष्ट तर अजूनच मोठी आहे. भारतातून त्याची डॉक्युमेंटेड हिस्ट्री मुघल दरबारापर्यंत पोहोचली. पुढे तो अनेक सत्तांच्या ताब्यातून गेला आणि 1849 नंतर ब्रिटिश क्राऊनच्या ताब्यात पोहोचला. आज तो ब्रिटिश क्राऊन ज्वेल्सचा एक भाग आहे. आणि मग येतो महाराष्ट्राशी जोडलेला नस्सक डायमंड. हा गोलकोंडा डायमंड परंपरेनुसार त्र्यंबकेश्वरच्या शिव मंदिराशी जोडला जातो. शतकानुशतक मंदिरातील पवित्र अलंकार म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. पण 1817च्या थर्ड अँग्लो मराठा वॉरच्या काळात त्याचा प्रवास बदलला आणि तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 1818 मध्ये तो लंडनमधील ब्रिटिश ज्वेलर्स यांनी ब्रिंच यांना विकला गेला आणि त्यानंतर त्याचं पुन्हा कटिंग करण्यात आलं. म्हणजे भारताने फक्त हिरे निर्माण केले नाहीत. भारतीय खाणींमधून निघालेले हिरे मुघल दरबारापासून फ्रेंच क्राऊन ज्वेल्स आणि ब्रिटिश क्राऊन पर्यंत पोहोचले. होप डायमंड आज स्मिथसोनियन मध्ये आहे, तर कोहिनूर ब्रिटिश क्राऊन ज्वेल्स मध्ये आहे. कधी काळी जग भारताकडून हिरे विकत घ्यायचे. आज जगातले काही सर्वात प्रसिद्ध भारतीय हिरे भारताबाहेरच्या राजघराण्यांमध्ये आणि संग्रहालयांमध्ये दिसतात. इतिहासात त्यांचं नाव मोठं आहे, पण त्या हिऱ्यांच्या मातीचं नाव किती जणांना माहिती आहे जे की भारत आहे.